नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आज मी आता एक नवीन ब्लॉगिंग चालू करत आहे. तर फॅमिली ब्लॉगिंग आता चालू करणार आहे. आज माझ्या मिस्टरांचा बड्डे आहे, सो मी विचार केला की आजपासून आपण नवीन ब्लॉगिंग करायला चालू करूया. तर फर्स्ट ऑफ ऑल माझ्या मिस्टरांना हॅपी बड्डे लवन्स. आता बड्डे सेलिब्रेशन आपण पार्टी अँड ऑल करतच असतो, पण आज आम्ही असा विचार केला आहे की समथिंग काहीतरी स्पेशल मी त्यांच्यासाठी करणार आहे. तर त्यांच्यासाठी ते सरप्राईज असणार आहे. तर आता आपण पुढे बघूया की आपण काय काय करणार आहोत ते. तर स्टे ट्यून. गुड इव्हनिंग मंडळी. ॲक्च्युली काय झालं आहे, सकाळी मी ब्लॉग चालू केला होता, बट मी तुम्हाला बोलली होती की एक सरप्राईज आहे माझ्या मिस्टरांसाठी, म्हणजे श्रीसाठी. तर आम्ही तिकडे गेलो होतो. तर तिकडे आम्हाला काही बऱ्यापैकी शूट्स करायला मिळाले नाहीत. तर म्हणून काही ग्लिम्स आम्ही घेतलेले आहेत, ते तुम्हाला मी शेअर करीन आणि तुम्हाला मी ते दाखवेन की मी काय ग्लिम्स घेतलेले. त्याच्यानंतर मग घरी आता सगळेजण येणार आहेत, फॅमिली फ्रेंड्स वगैरे. सो आमची जेवण बनवण्याची तयारी माझी चालू झालेली आहे. तर आज जेवणाची पण रेसिपी काही येणार नाही आहे, कारण थोडं फटाफट बनवण्याच्या नादामध्ये मी चालू आहे. तर तुम्ही आता बघत असाल मी जेवण बनवत आहे. माझे बटाटे फ्राय होत आहेत. तर मग आता ह्याच्या पुढचं जे आहे ते बड्डे सेलिब्रेशन होणार आहे, जे आम्ही घरी बड्डे सेलिब्रेशन करणार आहोत. सो मी तुम्हाला म्हणजे माझ्या ब्लॉगिंगमध्ये टोटली दाखवेन, म्हणजे बड्डे सेलिब्रेशनचे पण ग्लिम्स दाखवेन आणि सकाळी आम्ही जिथे गेलो होतो ते पण तुम्हाला मी ग्लिम्स दाखवेन. ठीक आहे, तर स्टे ट्यून पीपल. तर मंडळी बघा, आम्ही सकाळी जे गेलो होतो ते एका अनाथ आश्रम, म्हणजे अनाथ आश्रम नाही बोलू शकत आपण, ते म्हणजे जे वृद्ध व्यक्ती जे आहेत त्यांना आम्हाला दान करायचं होतं. तर आम्ही फूड दान करायचा विचार केला होता. सो श्रीला हे सरप्राईज होतं. मी एक 10-12 दिवसापासून प्लॅनिंग करत आहे. तर ह्याची कल्पना पण कोणालाही नव्हती, ते फक्त मलाच माहिती होते. बाकी मी कोणालाही सांगितलं नव्हतं, बिकॉज ऑफ मला सांगायचं पण नव्हतं. त्या दिवशी सगळ्यांना मला सरप्राईज द्यायचं होतं, म्हणून मी कोणाला सांगितलंसुद्धा नव्हतं. सो मग मी लोकेशन वगैरे डिसाईड करून आणि नंतर जे आपलं फाउंडेशन आहे ते फाउंडेशनची कोऑर्डिनेट वगैरे करून मी तिकडे सगळी इन्क्वायरी करून सेट करून मॅनेज करून ठेवलं होतं. आज सकाळी भरपूर पाऊस होता. तर माझ्या मनामध्ये एक भीती होती की हे प्रोग्राम होईल की नाही होईल, असं माझ्या मनामध्ये भीती होती. पण देवाच्या कृपेने तो प्रोग्राम एकदम व्यवस्थित झाला. आम्हाला सगळ्यांना खूप आवडलं. म्हणजे एक माझ्या मनामध्ये तर असं येतं की आपण प्रत्येक वेळेला हॉटेलमध्ये जातो, एक 4-5 हजार रुपये खर्च करतो, सगळ्यांना आपण पार्टी देतो, त्याच्यामध्ये तर आपलं होऊनच जातं. बट अशा गरजू व्यक्तींना की ज्यांनी कधी चांगलं फूड खाल्लेलं नाही आहे, कधी आता आपण केक वगैरे खातो तर त्यांनी तो केक पण खाल्लेला नाही आहे, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्यांना ते कधी मिळत नाही. तर माझ्या मनामध्ये अशी संकल्पना आली की आपण का नको त्यांना देऊया, म्हणजे आपण करतो आहे तर त्याच्यामध्ये त्यांना का सहभागी करून नको घेऊया, असं मला वाटलं. म्हणून माझ्या डोक्यामध्ये हे आलं की आपण या बड्डेला असं करूया. ह्याच्या अगोदर पण आम्ही केलेलं आहे असं, ते आम्ही लहान मुलांना अनाथ आश्रममध्ये वगैरे त्याच बड्डेच्याच वेळेला असं दान केलेलं आहे, म्हणजे केलेलं आहे. यावेळेस मी म्हणजे वृद्ध व्यक्तींसाठी केलं होतं. तर आता ह्याचे ग्लिम्स जे आहेत ते तुम्हाला थोड्या वेळामध्ये पुढे तुम्हाला याच ब्लॉगिंगमध्ये तुम्हाला दिसतील. छान वाटलं. आम्ही आमच्या हाताने थोडंफार त्यांना दान केलेलं आहे, फूड वगैरे त्यांनी दिलेलं आहे. आणि आमच्या इथे करुणा फाउंडेशन म्हणून एक आहेत, म्हणजे ते आमच्या ओळखीचेच आहेत, नोन आहेत. त्यांच्या थ्रू, ते मिस्टर विक्रांत म्हणून ते डायरेक्टर आहेत त्याचे करुणा फाउंडेशनचे. तर त्यांच्या थ्रू आम्ही गेलो होतो. एकदम त्यांनी वेल मॅनेजमेंट केलं होतं. फूड पण त्यांनी चांगलं बनवलेलं होतं, घरगुती फूड. म्हणजे आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुम्ही जे काही फूड द्याल ते व्यवस्थित द्या, जेणेकरून म्हणजे लोकांना त्रास नाही त्या गोष्टीचा व्हायला पाहिजे. 4 पैसे आपले व्यवस्थित एक्स्ट्रा गेले तरी चालतील, पण लोकांना त्याचा त्रास नाही व्हायला पाहिजे. या हिशोबाने आम्ही त्यांना फूड प्रोव्हाइड केलं होतं. पाण्याचे छोटे बॉटल्स केले होते. केक नेला होता आम्ही, केक कटिंग तिकडे केला, त्याच्यातलाच केक पण डिस्ट्रीब्यूट केला. आणि त्यांनी लाडू आणले होते, केळी आणली होती, त्यांच्याकडून पण त्यांनी आणलं होतं असं. आणि आमचं स्वागत पण त्यांनी चांगलं केलं. श्रीचा बड्डे सेलिब्रेशन पण त्यांनी तिकडे चांगला केला.
म्हणजे आम्हाला पण चांगलं वाटलं. तर त्याचे ग्लिम्स आता तुम्ही थोड्याच वेळामध्ये बघा आणि त्याच्यानंतर आपण कंटिन्यू करूया जो इव्हिनिंगचा त्याचा बड्डे सेलिब्रेशन आहे तो कसा असणार आहे ते. निघून गेला रंग विरून गेला धागा व्याकुळ हा जीव माझा किती काळ जागा. निघून गेला रंग विरून गेला धागा व्याकुळ हा जीव माझा किती काळ जागा. तुटलेल्या काचेचा सपन हे डोळ्यात रात पेटून उठती अन दिवस काळो खात माझ्या देवा. हारण्याचे भय नाही जिंकण्याचा मोह नाही हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुटती गाठी स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुटती गाठी. सोबतीला नाही कुणी सोबतीला माझे स्वामी सोबतीला नाही कुणी सोबतीला माझे स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी दुःखामध्ये सुख हे स्वामी कष्टामध्ये बळ हे स्वामी वेदनेचा अंत स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी दुःखामध्ये सुख हे स्वामी कष्टामध्ये बळ हे स्वामी वेदनेचा अंत स्वामी. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. आई